ना कसे आहे सर्वजण. काल काय झालं, इंद्रायणीच्या तिकडे नदी पात्रामध्ये बरेचशी लोक फिरायला गेली होती रविवार असल्यामुळे, आणि अचानक पूल कोसळला. पूल तसा जुनाच होता आणि कुजलेला म्हणजे पावसाने तो खराब झाला, दबल्यामुळं तो, आणि त्याच्यावर जास्त माणसं उभी राहिली होती, त्यामुळं तो खाली कोसळला. आपल्या इंडियामध्ये ना एक गोष्ट फार हे आहे की ना, लोक जातात ना कुठे पण फिरायला, तर त्याची काहीच माहिती नसते की इथे काय होणार आहे काय नाही, आपल्या जीवाला म्हणजे आपला जीव पण जाऊ शकतो ह्याची त्यांना आधी काहीच कल्पना नसते. आणि काय असा बोर्ड पण लिहिलेला नसतो की तिथे की तुम्ही आपली हे करा, नाही का, असं काहीच नसतं. लोक जातात आणि मग घटना घडल्याच्या नंतर ते सर्व सरकारवर ढकलतात की त्यांनी केलं नाही, ह्यांनी केलं नाही, सरकारने तसं लिहायला पाहिजे होतं, त्यांनी सांगायला पाहिजे होतं. पण आपल्या पण डोक्यात थोडी बुद्धी नावाची वस्तू असतेच ना, बुद्धी असतेच ना. आपण पण विचार करायचा, अरे एवढा मोठा पूल ब्रिज आहे, एवढी माणसं ह्याच्यावर चढलेली आहेत, खाली एवढं पाणी वाहते, असं एकदा पण विचार नाही आला का की ह्याच्यावर जर पूल कोसळला, काही झालं, आणि गाड्या होत्या भरपूर, किती वजन असेल गाड्यांचं, ह्याचं त्याचं, आणि लोखंडी पूल होता, कुजला आणि ढासळला. तर सांगायचं म्हणजे माणसाला भीतीच नाही राहिलेली की पाणी एवढं खळखळ खळखळ वाहते. मला तर बघूनच भीती वाटत होती, कसली पाण्याला स्पीड होता बापरे. एखादं साधं काही माणूस जर पडलं तर असं पटकन वाहून जाईल, इतका स्पीड होता पाण्याला. आता लोक काय करतील, पावसाळा झाला की इकडं धबधबे बघायला जा, तिकडं धबधबे बघायला जा. अरे धबधबे बघायला जा, आम्ही म्हणत नाही जाऊ नका, परंतु तुम्ही स्वतःची काळजी करा. रस्ता कसा आहे, निसरडा आहे, घसरडा आहे, तिथं चिखल आहे, शेवाळ आहे, शेवाळावरून पाय किती घसरतात, 1 मिनिट माणसाचा तोल जाऊ शकतो शेवाळावरून, माहिती. तेव्हा फिरायला जाताना स्वतःची काळजी करा, बरोबर आपल्या लेकराबाळाची काळजी करा. कारण का बघा, आत्ता एक बाप आणि मुलगा ह्यांची बॉडी सापडलेली, आई आहे सुरक्षित, पण बाप आणि मुलगाची बॉडी सापडली, आणि लहानच मुलगा आहे, 6-7 वर्षाचा. तर हेच सांगायचं मला, बाकी काही नाही बोलायचं. तुम्ही सुरक्षित घरी या, फिरा, एन्जॉय करा, परंतु तुम्ही परत सुरक्षित घरी या, माहिती आहे का. धन्यवाद.